आणि आताची महत्त्वाची बातमी, आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे। वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे। यांनी विरोध केलेला आहे। आपल्या समोर हे सगळा खड्डा खोदण्यात आलेला आहे। समोर जेसीबी आणि वाहनं दिसत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम सुरू होतं। मात्र हे सगळं काम इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी मैदानावरती येऊन थांबवलेलं आहे। हा पाडण्यात आलेला खड्डा पुन्हा परत इम्तियाज जलील हे बुजवायला या ठिकाणी लावत आहेत आणि या ठिकाणी मैदानावरती कुठलंही काम होऊ देणार नाही अशा स्वरूपाची भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे। आपण बघू शकता की ह्या समोरच्या जेसीबीच्या माध्यमातून इथं माती आणून या ठिकाणी ह्या खड्ड्यामध्ये टाकली जाते आहे आणि त्याला जो आहे तो विरोध जो आहे तो या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः इम्तियाज जलील सुद्धा या ठिकाणी आहेत। इम्तियाज सर, काय सांगाल तुम्ही? याला मोठा विरोध करताय? पण नाही, मी एकटा विरोध करत नाही आहे। इतके सारे खेळाडू इथे उपलब्ध आहे। दररोज इथे शंभोशे लोक जे आहे इथे खेळायला येतात। क्रिकेट टुर्नामेंट असतात, इथे फुटबॉल टुर्नामेंट असतात। अनेक खेळाडू इथे तयार झालेले आहे। देशाला प्रतिनिधित्व करणारा इक्बाल सिद्दीकी जे क्रिकेटर आहे याच ग्राउंडवरून तयार झालेला आहे। आणि गुपचूप तुम्ही टेंडर काढतात आणि टेंडर काढून हे जागा संपवण्याचा प्रयत्न तुम्ही जे कट रचलेला आहे ते कशासाठी रचलेला आहे?